नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच छान असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. फायनली भूमी जी आहे तिने आता रौद्र रूप धारण करणार आहे. कारण काहीही झालं तरी रागिणीला पण या सगळ्यापासून आपण आकाशला रागिणीचं सत्य सांगू शकत नाही ही गोष्ट भूमीच्या लक्षात आलेली आहे. आणि त्यामुळंच भूमीने आता एक निर्णय घेतलेला आहे. भूमीने घेतलेला निर्णय असा आहे की काहीही झालं तरी रागिणीला जन्माची अद्दल घडवायची आहे. त्यासाठी नक्की भूमी काय करणार हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर आकाशचं रक्षण कसं करणार, त्यासाठी तिचं पुढचं प्लॅनिंग काय आहे आणि रागिणीच्या नाकी न आणणार आहे हे आपल्याला पाहायला मिळेल. तर इकडे रागिणीला पौर्णिमा आणि त्याचबरोबर अभिजित म्हणत असतात की आई तुला कसं काय वाटत नाही आहे, तुला भीती का वाटत नाही आहे, कारण बघितलंस ना तू, अगं ती भूमी शुद्धीवर आली आहे आणि तिला सगळं आठवतंय तरीही तुला काहीच का वाटत नाही आहे. तेव्हा रागिणी म्हणते मी तिला असं चेकमेट केलेलं आहे ना, तर आकाशला तिनं काहीही सांगितलं तरी आकाश तिच्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही. त्यामुळं तिचं ना मी तोंड दाबलेलं आहे, तिला तोंड दाबून मी बुक्क्यांचा मार देत आहे हे रागिणी अभिजित आणि पौर्णिमाला सांगत असतात. ते बिचारे मात्र दोघंजण खूपच घाबरलेले असतात. त्यांना असं वाटत असतं जर भूमीला हे सगळं कळलं तर खूप अवघड होणार आहे. इकडे भूमी आणि मानसी बोलत असतात. मानसी म्हणत असते की ताई एवढं टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही आहे गं, म्हणजे तू असा विचार का करतेस. त्यावेळेस इकडे मानसी म्हणते की अगं आई एवढी आकाश भाऊजींची काळजी घेतात, अगं त्या आकाश भाऊजींवरती झालेला हल्लासुद्धा स्वतःवरती त्यांनी घेतलेला आहे, आकाश भाऊजींचा जीव वाचवलेला आहे, तरीही तू असं का म्हणते असं मानसी विचारत असते. तेव्हा भूमी म्हणते की नाही मानसी, तुला माहीत नाही आहे काय झालेलं आहे, कारण तू कधीच विचार करू शकत नाही. तेव्हा मात्र मानसी म्हणते म्हणजे. त्यावेळेस भूमी म्हणते शेवटी तुला माहीत नाही आहे मानसी, कारण जन्मदात्री आई ही जन्मदात्री असते. आपल्याला माहीत नाही आहे का आपण कशा वातावरणात वाढलेलो आहे, आपल्याला कधी आईनं आपल्यावरती प्रेम केलेलं आहे का, मग तू कसा विचार करू शकते सांग बरं मला, असं भूमी इकडे मानसीला म्हणत असते. ती म्हणत असते तुला माहिती आहे ना, काही झालं तरी आपल्याला आपल्या आईनं कसं वाढवलेलं आहे हे तर तुला माहिती आहे ना, मग तू का असा विचार करतेस ते सांग बरं मला. काही झालं तरी तू मला म्हणतेस की आई एवढं चांगलं वाढवत भाऊजींची काळजी घेत आहेत, भाऊजींवर झालेला हल्ला त्यांनी स्वतःवरती घेतलेला आहे, पण तुला खरंच असं वाटतं का मानसी, खरंच आईंनी असं केलेलं आहे असं वाटतं तुला, असं भूमी प्रश्नावर प्रश्न विचारत असते. तेव्हा मानसी म्हणते की हो मला तसं वाटतंय, कारण आत्या तशाच आहेत असं मानसी भूमीला सांगत असते. भूमी म्हणत असते की नाही मानसी, तुझा गैरसमज आहे, जीव घेणारी कधीच जीव वाचवू शकत नाही, जीव घेणारीनं फक्त जीव वाचवण्याचं नाटक केलेलं असतं एवढंच मला कळतं. तेव्हा मात्र मानसीला धक्का बसतो. मानसी म्हणते काय बोलतेस ताई तू हे. तेव्हा भूमी म्हणते हो मी जे खरं आहे ना तेच बोलत आहे, तुला नाही माहिती मानसी काय झालेलं आहे. मानसी म्हणते म्हणजे तुला काय म्हणायचं आहे ताई. तेव्हा भूमी सांगू लागते की हो मी काय सांगते ना ते लक्ष देऊन तू ऐक, तुला माहिती नाही आहे नक्की कशा पद्धतीनं कोणत्या गोष्टी घडलेल्या होत्या. आणि मग भूमी मानसीला सर्व सत्य सांगते. एकतर भूमीलाही धक्का बसलेला असतो, भूमीलाही कळत नसतं की ह्या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा आहे. आणि मानसी भूमीला वरून म्हणत असते की अगं ताई टेन्शन नको घेऊ, आई काळजी घेत आहे, त्यामुळे भूमीला खूप राग आलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं रागिणी आता खूपच जिंकण्याचा आनंद साजरा करत असते. तिला असं वाटत असतं की कसं चेकमेट केलं तुला, कशी वाट लावली आहे तुझी, अगं तू शुद्धीवर आली तेव्हाही तुला मी सांगितलं होतं तू माझं काहीच वाकडं करू शकत नाही, आणि आत्ता तुझी वाट कशी लागलेली आहे हे तुला पण चांगलंच माहिती आहे. काहीही झालं तरी तू माझं काहीच वाकडं करू शकत नाही, तुझी मी पूर्णपणे वाट लावलेली आहे आणि तुला आता कळून चुकलेलं आहे की तू काहीच करू शकत नाही. हे सगळं जेव्हा मानसी इकडे भूमीला बोलले जाते तेव्हा भूमीला खूप वाईट वाटत असतं. भूमीला बिचारीला असं वाटत असतं की आपण का फसलो या सगळ्यामध्ये, आकाशला वाचवलं पाहिजे, काहीही करून आकाशला आपल्याला वाचवलं पाहिजे असं भूमी विचार करत असते. तेव्हा भूमीचं असं म्हणणं असतं की पण मी आकाशला वाचवू तरी कसं, कारण रागिणी आत्या कशा आहेत हे मला माहिती आहे ना, पण आकाश तर माझं ऐकून घेत नाही आहे, मी आकाशला बोलणार आहे कसं, असं भूमी म्हणत असते. भूमीचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी मला आकाशला वाचवायचं आहे. रागिणी मात्र भूमीच्या समोर खूपच आनंदाने उड्या मारत असते. तिला खूप भारी वाटत असतं. ती भूमीला म्हणत असते की बघितलं ना
तुझी कशी वाट लावलेली आहे. मग ती म्हणते की कसं सांगणार आहेस तू आकाशला, सांग ना मला, कसं सांगणार आहेस आकाशला, कसं तू आकाश तुझ्यावर विश्वास ठेवेल. काहीही झालं तरी मला माहिती आहे की आकाश आता तुझ्यावरती कधीच विश्वास ठेवू शकत नाही. भूमी म्हणते जर आकाशला तुम्ही, मान्य आहे मला तुम्ही आकाशचा जीव वाचवलेला आहे, हे सगळं आकाशच्या समोर चित्र उभं केलेलं आहे, पण आकाशला तुम्ही फक्त हे नाटक करून केलेलं आहे, पण तुम्हाला माहिती नाही आहे मी काय करू शकते. त्यावेळेस भूमी रागिणीला म्हणते गरज पडली ना तर मी आकाशसाठी जीवही देऊ शकते, एवढं लक्षात ठेवा. जर आकाशला हे सगळं सत्य दाखवायचंच असेल तर मी कोणताही निर्णय घेऊ शकते, त्यासाठी मला माझा जीव द्यावा लागला तरीही चालेल. भूमी हे सगळं बोलत असते आणि रागिणीने आकाश आणि भूमीचा लग्नातला जो फोटो असतो तो हातात घेतलेला असतो आणि ती भूमीला म्हणत असते की नाही तू काहीच करू शकत नाही. तेव्हा भूमी म्हणते मी काय करू शकते ना हे अजून तुम्हाला माहितीच नाही आहे, कारण तुम्ही आत्तापर्यंत फक्त असाच विचार करत आहात की मी काय करू शकत नाही, मी काय करू शकत नाही, पण मी काय करू शकते ना हे तुम्हाला मी चांगलंच दाखवून देईल. आणि भूमीने रागिणीच्या हातातील तिचा फोटो काढलेला आहे आणि रागिणीचा हात देवीच्या म्हणजे आई योगेश्वरीच्या समोर जो दिवा आहे त्याच्यावरती भूमीने तो हात धरलेला आहे आणि आता रागिणीला चांगलीच अद्दल घडवायला सुरुवात केलेली आहे. रागिणीला तिनं दाखवून दिलेलं आहे की बघ ही तुझी लायकी आहे आणि तुला याच लायकीत मी ठेवणार आहे. आणि मग भूमी म्हणू लागते की काहीही झालं तरी आकाशला मी आता चांगलं आयुष्य देणार आहे, आकाशला कोणत्याही तुमच्या फालतू गोष्टींपासून मी वाचवणार आहे. हे सगळं भूमी बोलत असते. भूमी म्हणत असते की काहीही झालं तरी आकाशला मी तुमच्या कारस्थानापासून वाचवणार आहे. आणि इकडे रागिणी म्हणत असते की तू काहीच करू शकत नाही. तेव्हा भूमी रागिणीला दाखवून देते की ती काय करू शकते. भूमी म्हणते की मी काय करू शकते, गरज पडली तर मी माझा जीवसुद्धा देईल, पण आकाशच्या समोर तुमचं हे जे रूप आहे ते आणणार आहे आणि आकाशला दाखवून देणार आहे की त्याची जी रागिणी आत्या आहे ती कोणत्या लेवलला पोचलेली आहे आणि नक्कीच आकाश माझ्यावरती विश्वास ठेवणार आहे हे मला माहिती आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे आकाशला ह्या वर्षीची जी दिवाळी आहे ती षडयंत्रमुक्त दिवाळी मी मिळवून देणार आहे. आकाशला सुखाचा घास मी जगू देणार आहे, सुखाचे क्षण त्याच्या आयुष्यात आणणार आहे आणि त्यासाठी मला ह्या राक्षसी रूपी रागिणीचा जर जीव घ्यावा लागला तरीही ते घ्यायची ही माझी तयारी आहे. हे सगळं भूमी बोलत असते आणि रागिणीच्या मात्र शिट्ट्या वाजलेल्या असतात. भूमीने रागिणीचा हात अगदी त्या दिव्यावर धरलेला असतो आणि रागिणीची वाट लागायला सुरुवात झालेली असते. रागिणीला तिनं दाखवून दिलेलं असतं की आपण काय करू शकतो आणि भूमी रागिणीला आता त्रास देत असते आणि दुसऱ्या हाताने तिचा हात पिरगळत असते. म्हणजेच आता भूमीमध्ये दुर्गा अवतरलेली आहे आणि भूमी रागिणीची वाट लावायला सुरुवात केलेली आहे. रागिणीचं हे जे रूप आहे हे भूमीच्या समोर जरी आलेलं असलं तरी भूमी लवकरच ते रूप आता सर्वांच्या समोर आणणार आहे आणि रागिणीला जन्माची अद्दल घडवणार आहे. काही झालं तरी भूमीने ठरवलेलं आहे की रागिणी काय आहे आणि रागिणीला कशा पद्धतीने एक्सपोज करायचं आहे या सगळ्या गोष्टींचा विचार भूमीने केलेला आहे. त्यामुळं भूमीने ठरवलेलं आहे की मी आता काहीही करू शकते आणि या रागिणीची वाट लावू शकते, कारण ही रागिणी कोणत्या थराला जाते हे मला चांगलंच माहिती आहे. त्यामुळं मला आता विचार करावाच लागणार आहे. आणि भूमीनं पुन्हा एकदा रागिणीला ओपन चॅलेंज केलेलं आहे की ही दिवाळी मी आकाशसाठी षडयंत्रमुक्त दिवाळी म्हणून साजरी करणार आहे आणि काही झालं तरी आकाशला मी दाखवून देणार आहे की त्याची रागिणी आत्या कोणत्या लायकीची आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.